नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आताचा विषय आहे गुगुळ. आणि गुगुळ मला माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांनी ऐकलेलं नाव आहे. हे गुगुळचं असं एक साधारण एक काटेरी झुडूपवर्गीय वनस्पती आहे. कडवट ह्याला चव आणि पाना ह्याला थोडासा वेगळा वास असल्यामुळे शक्यतो गुरं खात नाहीत, पण बकऱ्या खाऊ शकतात. ही उष्ण आणि कोरड्या वातावरणात वाढणारी ही वनस्पती आहे. आणि ही साधारण अशी कटिंगपासून तयार होणारी पण नाही आहे. साधारण नागपूर, विदर्भ, अमरावती, अकोला, मराठवाडा ज्यांच्याकडे 40-42 प्लस टेम्परेचर जातं उन्हाळ्यात, आणि ज्यांच्याकडे साधारण म्हणजे कोरडी हवा आहे, म्हणजे दमट हवा नको, त्या वातावरणात याची वाढ चांगली होते. आपण याची कुंपणाला लागवड करू शकतो आणि याची शेती करू शकतो. शेती जर कधी केली तर शासकीय अनुदान मला वाटतं सगळ्यात जास्त आहे, फक्त ते मिळालं पाहिजे. त्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज मार्फत याच्यावर अर्ज करून ती अनुदान मिळवू शकतात. लागवड साधारण 2 मीटर बाय 2 मीटरवर किंवा 5 बाय 5 फुटावर जर कधी केली तर चालू शकते. याचं जे हे खोड आहे याला साधारण 4-5 वर्षानंतर वाढीनुसार आहे त्या खोडाला एक व्ही टाईप शेप कट करतात आणि त्यापासून जो रस गळतो तो डिंक म्हणून येतो आणि तो नंतर गोळा करता येतो. साधारण एकरी 2,500 ते 2,800 झाडं 3,000 पर्यंत म्हणजे आपण जशी लागवड करू त्या याच्यामध्ये रोपं कटिंगने तयार होतात. 4-5व्या वर्षानंतर याचं उत्पादन सुरू होतं. याला दरही चांगला आहे. 4-5व्या वर्षी साधारण एका झाडापासून चांगलं हेल्दी झाड जर कधी असेल तर आपल्याला साधारण 250 ग्रॅम एका झाडापासून डिंक मिळतो. समजा आपण 3,000 झाडं लावली असेल, 2,500 कॅल्क्युलेट केले की जे हेल्दी आहेत आपली 2,500मधनं म्हटलं तर जवळपास आपल्याला त्याच्या याच्यामधनं याच्यामध्ये 600 किलो डिंक मिळतो आणि या डिंकाला दरही चांगला आहे. विशेष म्हणजे हे कुंपणावर वाढणारी एक चांगली वनस्पती आहे. याच्यापासून आपल्याला कुंपणामधनं सुद्धा आपण आर्थिक हे कमवू शकतो. लागवडीचा खर्च कमी, सुरुवातीला काही आपण रोपं मिळवली तर कटिंगने या वाफ्यामध्ये व्यवस्थित वाढवून साधारण ह्या साईजची किंवा याच्यापेक्षा या साईजची जर कधी रोपं आपण तयार केली, आता ही नर्सरी असल्यामुळे आम्ही पिशव्यांमध्ये करतो, पण शेतकरी असेल तर तो वाफ्यावर करू शकतो, कारण त्याला तिथून काढून तिथं बाजूलाच लावायची आहे. तसं हे स्टर्डी हे आहे. सर्वात तसं म्हणजे शेतकरी सुद्धा त्यांच्या बांधावर याची लागवड करू शकतात आणि एकदा लागवड केली की बरीच वर्ष चालणारी ही आहे. आणि ह्याच्यापासून लाक्षादी गुगुळ, योगराज गुगुळ वगैरे वगैरे गुगुळच्या बऱ्याच म्हणजे ह्याच्यामध्ये वापरला जातो. तसंच हा धूप म्हणून सुद्धा जाळला जातो. ह्यालाही सुगंध चांगला आहे. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज याच्यामध्ये चांगल्या आहेत. याला निचरा होणारी जमीन पाहिजे. मग सगळ्यात महत्त्वाचं उष्ण आणि कोरडं हवामान पाहिजे. ही आता जी माहिती दिली आपण ही उपचार पद्धतीची, ही जर कधी योग्य आपल्याला आवडली असली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. फेसबुकला असलं तर बाकी ठिकाणी शेअर करा आणि ही मित्रमंडळीपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून आपलं नॉलेज कुठेतरी समृद्ध व्हावं. ही माहिती त्यासाठी आम्ही ही सगळी माहिती या चॅनलवर देत आहोत. धन्यवाद.